Hello everyone. In last lecture, that is actually lecture number 1 related to electromagnetic induction. In this lecture, we discuss about this some introduction part of electromagnetic induction. In that, we discuss about the definition of electromagnetic induction. So what is the definition? Definition is the phenomena of the generating electric current by the magnetic field. Okay, it is called the electromagnetic induction. त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो. करंटचं जनरेशन होतं बिकॉज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. त्यालाच आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतो. आता बाळांनो ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो करंट जनरेट होतो हा करंट इन्क्रीज होऊ शकतो किंवा डिक्रीज होऊ शकतो. इट डिपेंड्स ऑन दॅट एलिमेंट्स. जे काही एलिमेंट्स आपण तिथे यूज करणार आहोत, फॉर एक्झाम्पल बार मॅग्नेट, जो काही बार मॅग्नेट यूज करणार आहोत त्याची स्ट्रेंथ वर सुद्धा तो करंट डिपेंड असतो, त्याच्या ओरिएंटेशनवर तो करंट डिपेंड असतो. ओके, सो हा जो करंट आहे जो जनरेट होतो अनदर सर्किट मध्ये, हा जो इलेक्ट्रिक करंट आहे बाळांनो, हा डिपेंड्स ऑन द स्ट्रेंथ ऑफ दॅट एलिमेंट as well as the orientation of that element as well as the position of that element. हे बाळांनो नीट लक्षात घ्या. जो करंट त्यामध्ये जनरेट होतो हा करंट एकतर जास्त असेल किंवा कमी असेल. ओके, किंवा इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल किंवा त्याचे डायरेक्शन चेंज होतील. हे कशावर डिपेंड आहे तर इट डिपेंड्स ऑन दिस एलिमेंट, व्हॉट वी कॅन से दिस एलिमेंट ओरिएंटेशन, दिस एलिमेंट पोझिशन अँड दिस एलिमेंट स्ट्रेंथ. ओके, हे 3 फॅक्टर्स खूप महत्वाचे आहेत. पोझिशन, स्ट्रेंथ आणि त्याचं ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे जे आपण मुवमेंट करतो. ओके, आता मी सगळं तुम्हाला इथं सांगणार आहे इन डिटेल्स मध्ये. ओके, पण हे गोष्ट लक्षात घ्या की 3 हे पॅरामीटर्स खूप महत्वाचे आहेत, पोझिशन, ओरिएंटेशन आणि स्ट्रेंथ. सो ह्या 3 पॅरामीटर्सवर तो जो काही करंट जनरेट होतो तो करंट त्या पॅरामीटर्सवर डिपेंड असतो. ओके, नाव त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं मॅग्नेटिक फ्लक्स बद्दल. वी डिस्कस अबाउट द मॅग्नेटिक फ्लक्स. तर मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच काय, एका सरफेस मधून टोटल नंबर ऑफ ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रॉस होतात त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला आपण काय म्हणतो, फ्लक्स म्हणतो. इन गिवन सरफेस हाऊ मेनी और टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स विल बी क्रॉस, दॅट मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इज कॉल्ड एज व्हॉट, अ फ्लक्स ऑफ दॅट सरफेस. त्या सरफेसचा फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हटलं जातं. ओके, कुठलाही सरफेस आपण घेऊ शकतो, कुठलीही रिजिड बॉडी घेऊ शकतो, कुठलाही प्लेन सरफेस घेऊ शकतो, त्यातून आपण जर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास केल्या, ओके, सो त्या टोटल सरफेस मधून किती टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पास झाल्या. ओके, सो त्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स त्या सरफेस मधून ज्या पास झाल्या त्यालाच आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो ऑफ दॅट सरफेस. त्या सरफेसचं काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलं जातं. त्यामध्ये आपण एक इक्वेशन बघितलं होतं, दी बी मीन्स व्हॉट, मॅग्नेटिक फील्ड इनटू दी सरफेस इनटू कॉस थिटा. त्यानंतर आपण त्याचं युनिट बघितलं, वेबर. ओके, त्यानंतर आणखी एक युनिट असतं टेस्ला पर मीटर स्क्वेअर. ओके, टेस्ला पर मीटर स्क्वेअर हे एक युनिट असतं आणि वेबर हे एक मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट असतं. सीजीएस युनिट बघितलं, मॅक्सवेल, त्याचे डायमेन्शन्स बघितले. त्यानंतर आणखी एक महत्वाची क्वांटिटी सांगायचं राहून गेलं की दी मॅग्नेटिक फ्लक्स इज अ स्केलर क्वांटिटी. सीईटी लेवलला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, दी मॅग्नेटिक फ्लक्स इज अंडर विच क्वांटिटी, स्केलर और वेक्टर. ओके, सो लक्षात घ्या बाळांनो, मॅग्नेटिक फ्लक्स ही स्केलर क्वांटिटी आहे, मॅग्नेटिक फील्ड दॅट इज वेक्टर क्वांटिटी. ओके, काय म्हणतो मी नीट लक्ष द्या, मॅग्नेटिक फील्ड ही वेक्टर क्वांटिटी आहे, पण मॅग्नेटिक फ्लक्स ही काय आहे बाळांनो, स्केलर क्वांटिटी आहे, विसरायचं नाही. सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा आहे. ओके, सो मॅग्नेटिक फ्लक्स इज स्केलर क्वांटिटी. नाउ इन दिस लेक्चर वी डिस्कस अबाउट दी फॅराडेज एक्सपेरिमेंट. ओके बाळांनो, आपण या लेक्चर मध्ये आज डिस्कस करणार आहोत फॅराडेज एक्सपेरिमेंट. आणि एक्सपेरिमेंट, फॅराडेज एक्सपेरिमेंट. सो इन दिस इंट्रोडक्शन पार्ट वी डिस्कस अबाउट दी फॅराडेज एक्सपेरिमेंट. आता हे फॅराडेचे एक्सपेरिमेंट कुठले कुठले होते, ऍक्च्युली त्याने 3 एक्सपेरिमेंट परफॉर्म केले. ओके, फर्स्ट जो एक्सपेरिमेंट होता त्याच्यामध्ये बार मॅग्नेट आणि
सर्किट, कॉइलचं सर्किट असे 2 पार्ट होते. त्यानंतर त्यानं कॉइल असा एक्सपेरिमेंट केला. पुन्हा त्याच एक्सपेरिमेंट मध्ये त्याने एक्सटेन्शन करून रिओस्टॅट कनेक्ट केला, की कनेक्ट केली आणि त्यानंतर त्याला जे ऑब्झर्वेशन्स ऑब्झर्व झाले ते ऑब्झर्वेशन्स आपण इथं बघणार आहोत युजिंग दिस फॅराडेज एक्सपेरिमेंट. And this experiment is very very important as per Faraday law of induction. Faraday law of induction जर आपल्याला अंडरस्टँड करायचं असेल बाळांनो तर हे एक्सपेरिमेंट्स खूप महत्वाचे आहेत हे लक्षात ठेवा. सो जो फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे तो मी इथं देतो बघा. फर्स्ट एक्सपेरिमेंट ऑफ फॅराडे दॅट इज कॉइल मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट. जो फर्स्ट एक्सपेरिमेंट होता फॅराडेचा मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट. आता मॅग्नेट कॉइल तर एक मॅग्नेट त्यानं घेतलं आणि दुसऱ्या ठिकाणी काय घेतलं तर कॉइल घेतली. सो कॉइलच्या रिलेटेड एक सर्किट होतं. सो लुक हियर, दिस इज कॉइल. तो ही मी कॉइल ड्रॉ केली. कॉइल म्हणजेच काय, इट्स वन काइंड ऑफ इंडक्टर. रिमेंबर दॅट कॉइल म्हणजेच बाळांनो एक इंडक्टर असतो. ओके, आता फॉर एक्झाम्पल हा चॉक आहे आणि या चॉकच्या अराउंड जर मी वायर बाउंड केली कंडक्टर, ओके, कुठलीही वायर जर वायर बाउंड केली आणि हा चॉक रिमूव्ह केला so this wire look like as a spring. Okay, and this spring is called as a what, a coil. Okay, बघा ही स्प्रिंग सारखी दिसते त्यालाच आपण काय म्हणतो कॉइल म्हणतो. पुन्हा there is a dependence of the number of turns. किती नंबर ऑफ टर्न्स घेतले आपण. ओके, आता बघा इथे नंबर ऑफ टर्न्स फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 8 नंबर ऑफ टर्न्स आहेत. त्या वायरचे आपण किती टर्न घेतले हा एक टर्न झाला. पुन्हा या चॉकला मी अजून एक वायर टर्न केली, रिव्हॉल्व केली याच्या अराउंड, तर हा एक टर्न झाला, दुसरा टर्न. ओके, असे मी नंबर ऑफ टर्न्स घेऊ शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, जो काही इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो अगेन इट डिपेंड्स ऑन दिस नंबर ऑफ टर्न्स ऑल्सो ऑफ दॅट कॉइल. हे आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. पण आताच मी सांगतोय जे आपण नंबर ऑफ टर्न्स इथं घेतो या कॉइलमध्ये, त्या कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्स वर सुद्धा बाळांनो करंट डिपेंड असतो. ओके, सो ही गोष्ट पण लक्षात ठेवा. आणि हे नंबर ऑफ टर्न्स कसे घेतो म्हणून मी सांगितलं, कुठलाही कॉपर, कुठलाही कंडक्टर घ्या, कॉपर घ्या, अल्युमिनियम घ्या, जर आपण त्या कुठलाही एक सिलेंड्रिकल पार्ट घ्या त्याच्या अराउंड जर मी वायर बाउंड केली आणि त्यानंतर तो सिलेंड्रिकल पार्ट तिथून रिमूव्ह केला तर ती जी वायर आहे इट्स लुक लाईक एज अ वॉट, अ स्प्रिंग. ती स्प्रिंग सारखी दिसते आपल्याला आणि त्यालाच आपण काय म्हणतो कॉइल म्हणतो किंवा सोलेनॉइड म्हणतो. ओके, इट इज कॉल्ड कॉइल ऑर सोलेनॉइड. So ही गोष्ट लक्षात ठेवा. So this is called a coil and the generation of current it depends on again the number of turns of that coil. त्या कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्स वर करंट डिपेंड असतो बाळांनो. ओके, सो आय कॅन राईट हिअर नेम, दिस इज कॉइल. ओके, ह्याला मी नाव दिलं, ही काय आहे कॉइल आहे. ओके, या कॉइलच्या अक्रॉस मी गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करतो. म्हणजे ऍक्च्युली फॅराडेने केलं होतं. ओके, हा गॅल्व्हॅनोमीटर इथं कनेक्ट केला फॅराडेने. सो दिस इज द गॅल्व्हॅनोमीटर अक्रॉस दिस कॉइल. बघा मी इथं कुठलीही बॅटरी कनेक्ट केलेली नाही आहे, फक्त मी गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलंय. ओके, गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलंय आणि इथं कॉइल आहे. सो दिस सर्किट इज इन सिरीज. आता ह्याच्या अक्रॉस फॅराडेने काय केलं, एक मॅग्नेट घेतला. लुक इट हिअर. सो दिस इज मॅग्नेट. हा मॅग्नेट म्हणजेच काय बाळांनो तर बार मॅग्नेट. सो दिस इज कॉल्ड द बार मॅग्नेट. तर त्यानं हा मॅग्नेट घेतला आणि त्याचा नॉर्थ पोल कॉइलच्या जवळ घेतला. नॉर्थ पोल अँड देयर इज अ साऊथ पोल. सो बार मॅग्नेटचा जो नॉर्थ पोल आहे इट इज क्लोजर टू दिस कॉइल. ओके, हा जो बार मॅग्नेट आहे तो काय केला त्याने क्लोजर टू कॉइल घेतला. आता ह्याच्या पोझिशन त्याने चेंज केल्या. म्हणजेच काय, इट इज मूव्ह टुवर्ड्स दी कॉइल आणि मूव्ह अवे फ्रॉम दी कॉइल. आणि त्याच्यावरून त्यानं काय केलं बाळांनो, इट मेक्स दी फॅराडेज लॉ. ओके, याच्यामधून जे काही त्याला ऑब्झर्वेशन झाले त्या ऑब्झर्वेशन वरून त्यानं फॅराडे लॉ लिहिला. आता ते ऑब्झर्वेशन काय होते त्या एक्सपेरिमेंटचे ते मी तुम्हाला सांगतोय. मी आताच सांगितलं की बार मॅग्नेट एकतर टुवर्ड्स दिस कॉइल मूव्ह केला किंवा अवे फ्रॉम दी कॉइल. आता हा झाला टुवर्ड्स. ओके, टुवर्ड्स.
आणि इकडे लिहितो मी अवे. सो लुक इट हियर, द फर्स्ट ऑब्झर्वेशन ऑफ द फॅराडे. फॅराडेचं फर्स्ट ऑब्झर्वेशन काय होतं या एक्सपेरिमेंट मधलं? व्हेन द बार मॅग्नेट okay is towards this coil, so there is a generation of current in this coil, and that's why the galvanometer shows the deflection. What I said, the galvanometer shows the deflection. okay, so बघा, ज्यावेळी हे बार मॅग्नेट कुठं मूव्ह केलं, कॉइल कडे मूव्ह केलं, त्यावेळी हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे भावानो, इट स्टार्ट टू शो द डिफ्लेक्शन. आणि हा जो करंट जनरेट झाला भावानो, सपोज हा या डायरेक्शन मध्ये झाला असेल, लुक इट हियर, करंटची डायरेक्शन असे असेल, ज्यावेळी मी हा बार मॅग्नेट कुठं मूव्ह केला, टुवर्ड्स दिस कॉइल, ज्यावेळी हा बार मॅग्नेट टुवर्ड्स कॉइल मूव्ह केला, त्यावेळी हा करंट या पद्धतीने जनरेट झाला. पण in second observation of Faraday, what happened there? When this bar magnet is away from this coil, okay, ज्यावेळी बार मॅग्नेट अवे फ्रॉम द कॉइल होता, त्यावेळी भावानो काय झालं बघा, बार मॅग्नेट अवे फ्रॉम द कॉइल झालं, त्यावेळी ह्याच्यामध्ये भावानो जो करंट जनरेट झाला, एक्झॅक्टली अपोजिट टू फर्स्ट करंट. What I said, exactly opposite to first current. That means the galvanometer shows the opposite direction deflection. Okay, galvanometer ने काय केलं, opposite direction deflection काय केलं भावानो, शो केलं. लक्षात येतं मी काय म्हणतोय, opposite direction चं डिफ्लेक्शन काय केलं, शो केलं. नीट लक्ष द्या, पुन्हा एकदा मी सांगतोय, फॅराडेने काय ऑब्झर्वेशन घेतले त्या एक्सपेरिमेंटचा यूज करून, आणि या एक्सपेरिमेंटला बार कॉइल एक्सपेरिमेंट का म्हणतात, कारण त्याच्यामध्ये बार मॅग्नेट कॉइल, कारण त्याच्यामध्ये बार मॅग्नेट यूज केला आणि एक कॉइल यूज केली, म्हणून याला मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट असं म्हटलं. त्याच्यामध्ये जे ऑब्झर्वेशन त्याला दिसले, तो पहिलं ऑब्झर्वेशन काय होतं, व्हेन द बार मॅग्नेट मूव्ह टुवर्ड्स द कॉइल, द गॅल्व्हॅनोमीटर स्टार्ट टू डिफ्लेक्टिंग अँड करंट विल बी जनरेटेड इन दिस कॉइल. आणि त्या करंटला त्यानं नाव दिलं इंड्यूस करंट. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट करंट? इंड्यूस करंट. हे पण लक्षात घ्या, हा काय जो करंट या कॉइल मध्ये जनरेट झाला, त्याला त्यानं नाव दिलं इंड्यूस करंट. दिस करंट इज नोन ऍज पर फॅराडे इट इज इंड्यूस करंट. ओके, या करंटला त्यानं नाव दिलं इंड्यूस करंट. आता दुसरी जी कंडिशन होती, दुसरं जे ऑब्झर्वेशन होतं, व्हेन दिस बार मॅग्नेट इज अवे फ्रॉम दिस कॉइल, again the galvanometer start to deflecting but in opposite direction. Okay, but is opposite direction. लक्षात येते का, गॅल्व्हॅनोमीटरनं काय केलं, ज्यावेळी बार मॅग्नेट हा अपोजिट डायरेक्शन म्हणजे अवे फ्रॉम दी कॉइल घेतला, त्यावेळी तो गॅल्व्हॅनोमीटर काय शो करायला लागला, एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये डिफ्लेक्शन केलं. म्हणजेच त्यावेळी भावनो या करंटच्या डायरेक्शन्स काय होत्या, अपोजिट होत्या. लक्षात घ्या, इन दिस ऍट दॅट टाइम दिस करंट डायरेक्शन्स विल बी अपोजिट टू दी फर्स्ट डायरेक्शन. म्हणजे करंटच्या डायरेक्शन्स काय होत्या, एक्झॅक्टली रिव्हर्स होत्या. ओके, ज्यावेळी टुवर्ड्सच्या ज्या करंट डायरेक्शन्स होत्या, ज्यावेळी आपण अवे घेतला तो बार मॅग्नेट, त्यावेळी त्या करंट डायरेक्शन्स काय होत्या, एक्झॅक्टली रिव्हर्स होत्या. अँड दिस करंट नोन ऍज दी इंड्यूस करंट. त्या करंटला काय नाव दिलं, इंड्यूस करंट. आता बघा, जर हा बार मॅग्नेट स्टेशनरी म्हणजे फिक्स पोझिशनला असेल, गॅल्व्हॅनोमीटर कॅनॉट शो दी डिफ्लेक्शन. हे लक्षात घ्या. आणखी एक ऑब्झर्वेशन घेतलं त्यानं, फॅराडेनं, ज्यावेळी हा फिक्स पोझिशनला ठेवला त्यानं, म्हणजे त्याची मुवमेंट केली नाही. ओके, मुवमेंट केली नाही त्या बार मॅग्नेटची, इट इज ऍट फिक्स पोझिशन अक्रॉस दिस कॉइल. ऍट दॅट टाइम दिस गॅल्व्हॅनोमीटर शोज अ झिरो डिफ्लेक्शन, नल डिफ्लेक्शन. त्यावेळी त्याला असं ऑब्झर्व झालं की गॅल्व्हॅनोमीटर मध्ये कुठलंच डिफ्लेक्शन शो झालं नाही. व्हेनेवर दिस बार मॅग्नेट ऍट फिक्स पोझिशन, और वी कॅन से इट इज ऍट दी स्टेशनरी पोझिशन. स्टेशनरी म्हणजेच काय, फिक्स पोझिशन मध्ये ज्यावेळी बार मॅग्नेट होता, त्यावेळी गॅल्व्हॅनोमीटर मध्ये कुठलंच डिफ्लेक्शन त्याला दिसून आलं नाही. सो दिस इज ऑल अबाउट दी फॅराडेज
फर्स्ट एक्सपेरिमेंट मॅग्नेट अँड कॉईल एक्सपेरिमेंट. लक्षात आला एक्सपेरिमेंट. आणखी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, म्हणजेच याच्यातून त्यानं काय सांगितलं पुढे जाऊन, ह्या जे काही ऑब्झर्वेशन केले त्यातून त्यानं काय सांगितलं बघा. हा जो बार मॅग्नेट आहे ह्याचे जे ओरिएंटेशन्स आहेत, ओरिएंटेशन म्हणजेच काय मी मगाशी सांगितलं, हा जो करंट आहे बाळांनो तो कशावर डिपेंड असतो, तर ओरिएंटेशनवर डिपेंड असतो. 3 पॅरामीटर सांगितले. दुसरा पॅरामीटर पोझिशनवर डिपेंड असतो आणि तिसरा पॅरामीटर मी सांगितलं स्ट्रेंथ. ओके, हा जो करंट इंड्यूस होतो त्या कॉईल मध्ये तो करंट कशावर डिपेंड असतो, ओरिएंटेशन, पोझिशन आणि तिसरा पॅरामीटर म्हणजे स्ट्रेंथ. जर बार मॅग्नेटची स्ट्रेंथ इन्क्रीज केली, बघा नीट, बार मॅग्नेटची स्ट्रेंथ जर इन्क्रीज केली, ऑब्वियसली दिस करंट विल बी इन्क्रीजेस. Obviously this current will be increases. Second thing, when we can change the position, that means orientation change केले, this current will be changed. Third thing, the position झालं, strength झालं, ओरिएंटेशन झालं. आता पोझिशन म्हणजे काय, जर पोझिशन आपण स्टेडी ठेवली किंवा पोझिशन चेंज केली तरी सुद्धा काय होईल, तरी यातला करंट काय होईल, चेंज होईल. म्हणजे जर स्टेडी पोझिशन मध्ये असेल तर करंट 0 असेल, टुवर्ड्स दी कॉईल असेल तर करंट त्यामध्ये इंड्यूस होईल, अवे फ्रॉम दी कॉईल असेल तर एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये काय होईल, त्याच्यामध्ये करंट इंड्यूस होईल. सो या 3 पॅरामीटरवर बाळांनो हा करंट काय असतो, डिपेंड असतो. ओके, हे सुद्धा त्यानं सांगितलं. कोणी सांगितलं, फॅराडे. लक्षात येते मी काय सांगतोय. आणखी एक दुसरी महत्वाची गोष्ट, जर आपण हे नॉर्थ आणि साऊथ पोल चेंज केले, बघा जे नॉर्थ आणि साऊथ पोल जर चेंज केले, म्हणजे इथं आता मी नॉर्थ पोल घेतलं, इथं जर साऊथ पोल घेतला आणि इकडे नॉर्थ पोल घेतला, तरी सुद्धा त्या करंटच्या डायरेक्शन काय होतात, चेंज होतात. काय म्हणलं मी, जर आता मी इथं नॉर्थ पोल घेतला, ओके, जर मी इथं नॉर्थ पोल घेतला आणि मला ह्या डायरेक्शन मध्ये करंट मिळत असेल आणि मी एक्झॅक्टली जर साऊथ पोल घेतला आणि सेम बार मॅग्नेट जर मूव्ह केला मी टुवर्ड्स दी कॉईल, तर एक्झॅक्टली मला ह्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये काय मिळतो, करंट मिळतो. So whenever we can change the poles, at that time also the current will be reverse. Okay, त्यावेळी सुद्धा बाळांनो करंट काय होईल, रिव्हर्स होईल. लक्षात येत आहे, त्यावेळी सुद्धा बाळांनो काय होईल, करंट रिव्हर्स होईल. इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू दी magnet coil experiment. All of you understood? Any doubt is here? Okay, very good श्वेता, तन्वी, काही डाऊट आहे बेटा, कुणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? एक्सपेरिमेंट कळाला, फर्स्ट एक्सपेरिमेंट फॅराडेचा, नो डाऊट. ओके, व्हेरी गुड. ओके, सो दिस इज द फर्स्ट एक्सपेरिमेंट. ऑब्झर्वेशन कळाले, ऑब्झर्वेशन लक्षात ठेवा बाळांनो. पहिलं ऑब्झर्वेशन टुवर्ड्स दी कॉईल, सेकंड ऑब्झर्वेशन अवे फ्रॉम दी कॉईल, थर्ड ऑब्झर्वेशन दी बार मॅग्नेट इज stationary position or we can say fixed position. Fourth observation, we can change the pole. ओके, पोल चेंज करायचे तरी सुद्धा काय होतं, याच्यामध्ये करंट इंड्यूस होतो. ओके, हे 4 ते 5 जे ऑब्झर्वेशन आहेत ते लक्षात ठेवा बाळांनो. ओके, आणखी एक मी सांगितलं, ज्यावेळी याच्या जे ओरिएंटेशन आहेत जर फास्ट केले, बार मॅग्नेटच्या ज्या मुवमेंट्स आहेत जर ह्या फास्ट केल्या, तर ऑब्विसली हा करंट काय होतो, मॅक्सिमम होतो, म्हणजे तो करंट इन्क्रीज होतो. हे लक्षात घ्या. So whenever we can change the orientations fastly, at that time the current start to increasing. म्हणजे तो करंट लार्जर असतो. पुन्हा ते कशावर डिपेंड असतं, त्या ओरिएंटेशनवर. जर ओरिएंटेशन फास्ट केले तर हा करंट पण काय होतो बाळांनो, इन्क्रीज होतो. हे त्याचं 5वं ऑब्झर्वेशन होतं. लक्षात आलं? इट इज क्लिअर? ओके, नाउ नेक्स्ट एक्सपेरिमेंट. त्याचा नेक्स्ट एक्सपेरिमेंट होता कॉईल एक्सपेरिमेंट. बघा, कॉईल एक्सपेरिमेंट. हा एक्सपेरिमेंट केला, हा एक्सपेरिमेंट करून सुद्धा तो ग बसला नाही. लुक इट हियर. व्हेन दिस एक्सपेरिमेंट डिड बाय फॅराडे, अगेन he completed his next experiment and that is कॉईल एक्सपेरिमेंट. त्यानं बार मॅग्नेट इथून रिमूव्ह केलं, मॅग्नेट रिमूव्ह केलं आणि त्या ठिकाणी त्यानं आणखी एक कॉईल घेतली आणि ते कॉईल घेतल्यानंतर त्याला काय ऑब्झर्व झालं ते आता मी तुम्हाला इथं सांगतोय. सेकंड एक्सपेरिमेंट ऑफ दी फॅराडे and its name is कॉईल एक्सपेरिमेंट. आणि ह्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत भावानो. कॉईल एक्सपेरिमेंट मध्ये 2 पार्ट आहेत. एक तर पहिल्यांदा त्यानं कॉन्स्टंट करंट ठेवला आणि त्यावेळी याच्यामध्ये ऑब्झर्वेशन बघितले, आणि सेकंड जो पार्ट आहे त्याच्यामध्ये त्यानं करंट चेंज केला. एका कॉईल मधला काय चेंज केला, करंट चेंज केला आणि त्याला काही ऑब्झर्वेशन मिळाले. ओके, म्हणजे हा जो सेकंड एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामध्ये काय आहेत,
दोन एक्सपेरिमेंट येतात बाळांनो, हे लक्षात घ्या. ओके, त्याच्यामध्येच काय येतील, दोन एक्सपेरिमेंट येतात. इज इट क्लिअर? सो लुक इट हिअर. आता बघा मी इथं सेकंड एक्सपेरिमेंट सांगतोय, कॉइल कॉइल एक्सपेरिमेंट. आता कॉइल कॉइल एक्सपेरिमेंट मध्ये त्यानं काय केलं, आणखी एक कॉइल घेतली. लुक इट हिअर. देयर इज अनदर कॉइल, कॉइल नंबर 2 वी कॅन से. आता त्याला आपण कॉइल नंबर 2 म्हणूया आणि कॉइल नंबर 1 आहे. So this coil is, second coil is connected with what? The battery. Okay, ही जी सेकंड कॉइल आहे, तो आपण असं म्हणूया आता ही कॉइल नंबर 2 आहे. दिस इज कॉइल नंबर 2. ओके, दिस इज कॉइल नंबर 2 अँड दिस इज कॉइल नंबर 1. सो ही कॉइल नंबर 1 जे आहे, इट इज कनेक्टेड विथ व्हॉट? बॅटरी. आणि याच्यातून त्यानं कॉन्स्टंट करंट फ्लो केला. यातून जो करंट फ्लो केला तो काय होता? कॉन्स्टंट करंट फ्लो. सो नीट बघा आता बाळांनो, in this second experiment of the Faraday, why it is called coil coil experiment? Because he used there both coils except magnet, he used there the coil. ओके, मॅग्नेटच्या ऐवजी बाळांनो त्यानं काय यूज केलं, तिथं कॉइल यूज केला. आणि हे दोन्ही सर्किट बाळांनो वेगळे आहेत, कुठेही कनेक्टेड नाहीये, हे लक्षात घ्या. ओके, हे दोन्ही सर्किट्स काय आहेत बाळांनो, कुठेही कनेक्टेड नाही आहेत. फक्त त्यानं बॅटरी कनेक्ट केली फक्त या कॉइल 1 ला. ओके, आणि कॉइल 2 इज कनेक्टेड विथ व्हॉट? द गॅल्व्हनोमीटर. कॉइल 2 इज कनेक्टेड विथ व्हॉट? द गॅल्व्हनोमीटर. नाउ लुक एट हिअर व्हॉट हॅपन. Whenever the current will be passed through this coil, whenever the current will be passed through this coil 1 induce their EMF, electromotive force ह्याच्यामध्ये इंड्यूस झाला, and it creates the magnetic field lines. आणि त्यामुळे बाळांनो या कॉइल मध्ये काय क्रिएट झालं? मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाले. म्हणजे जसं बार मॅग्नेट वर्क करत होता, सेम ती कॉइल इथं वर्क करायला लागली. सो whenever the position of this coil 1 will be changed, म्हणजे आता हे जे सर्किट आहे कॉइल 1 चं, it is towards this coil 2 circuit, then galvanometer start to deflecting again. जसं त्यानं बार मॅग्नेट मध्ये मुवमेंट्स केल्या, एक टुवर्ड्स आणि एक काय होती? अवे फ्रॉम दिस कॉइल. बघा नीट, एक टुवर्ड्स मुवमेंट होती आणि एक काय होती? अवे होती. सो या दोन्ही मुवमेंट्स मध्ये जे डिफ्लेक्शन त्याला मिळालं ते सेम बार मॅग्नेट सारखं डिफ्लेक्शन मिळालं. म्हणजे बार मॅग्नेट मध्ये जसं त्याला ऑब्झर्व झालं होतं की ज्यावेळी इथून करंट पास झाला, कॉइल 1 मध्ये जो ईएमएफ इंड्यूस झाला, त्याच्यामुळे इथं काय झाली? मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाली या कॉइल 1 मध्ये. आणि ही मॅग्नेटिक फील्ड जर तुम्ही या कॉइल 2 च्या क्लोजर आणली तर ती इथून इकडे ट्रान्सफर होऊन गॅल्व्हनोमीटर काय शो करायला लागलं? डिफ्लेक्शन शो करायला लागलं. So that means there is a induction of current in coil 2 because of coil 1. Okay, whenever this coil 1 is closer to coil 2. So first observation of the Faraday in this coil coil experiment, first observation काय होतं? So when this coil 2 is closer to coil, coil 1 is closer to coil 2, then galvanometer start to deflecting. ओके, गॅल्व्हनोमीटरनं डिफ्लेक्शन शो करायला स्टार्ट केलं. अँड दिस करंट इज एक्झॅक्टली अपोजिट टू दिस कॉइल 1 करंट. जो कॉइल 1 मध्ये करंट होता त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट इथं तुम्हाला कॉइल 2 मध्ये काय मिळतो? करंट मिळतो. हे फॅराडेने सांगितलं. नाउ दिस सेकंड ऑब्झर्वेशन ऑफ द फॅराडे इन दिस एक्सपेरिमेंट, व्हेन दिस कॉइल 1 इज अवे फ्रॉम दिस कॉइल 2, ही जी कॉइल 2 आहे त्याच्यापासून कॉइल 1 पुन्हा अवे घेतली, जसं आपण बार मॅग्नेट घेतलं होतं, सेम. Again galvanometer start to deflecting, but it is in opposite direction. जे पहिल्यांदा डिफ्लेक्शन दाखवलं होतं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन मध्ये काय दाखवलं? गॅल्व्हनोमीटरने डिफ्लेक्शन दाखवलं. ज्यावेळी ही कॉइल काय केली आपण? अवे फ्रॉम द काय घेतली? कॉइल 2 घेतली. अगेन थर्ड ऑब्झर्वेशन, when this coil is stationary, when this coil is stationary म्हणजे फिक्स पोझिशन, अगेन दिस गॅल्व्हनोमीटर shows the zero deflection. ओके, गॅल्व्हनोमीटरनं काय शो केलं? झिरो डिफ्लेक्शन शो. लक्षात येतंय? एक्सपेरिमेंट कळाला. याच्यामध्ये हा जो करंट आहे, बिकॉज ऑफ दी करंट, हा जो करंट आहे कॉइल मधला, त्या करंट मुळे बाळांनो काय झालं? या सेकंड कॉइल मध्ये किंवा या गॅल्व्हनोमीटर मध्ये काय झाले? डिफ्लेक्शन स्टार्ट झाले. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू?
सो हे 3-4 जे ऑब्झर्वेशन आहेत हे महत्वाचे आहेत कॉईल एक्सपेरिमेंट मध्ये. ओके, याच्यामध्ये त्याने एक्स्ट्रा काय ऍड केलं बघा, त्याला एक्सपेरिमेंट नंबर 3 म्हणतात. ओके, एक्सपेरिमेंट नंबर 3 काय होता, फॅराडेचा. म्हणजे ऍक्च्युली हाच एक्सपेरिमेंट आहे, फक्त त्याच्यामध्ये त्याने काय केलं, रिओस्टॅट ऍड केला. ओके, त्याच्यामध्ये यानं काय ऍड केलं, रिओस्टॅट ऍड केला आणि की ऍड केली बघा. सेम सर्किट, कॉईल 1 चं सेमच सर्किट आहे, फक्त याच्यामध्ये त्यानं काय ऍड केलं, एक रिओस्टॅट ऍड केला. लुक एट हियर, दिस इज रिओस्टॅट. आणि एक की इथं त्यानं पुटअप केली. सो ही की आहे. ओके, आणि इथं रिओस्टॅट कनेक्ट केला. आता बाय चेंजिंग करंट, मगाशी करंट फिक्स होता कारण बॅटरी फिक्स होती. आता इथं त्यानं काय केलं, करंट चेंज केला. पहिल्यांदा विदाउट चेंजिंग दी करंट त्यानं काय केलं, ही जी की आहे ती ओपन आणि क्लोज केली. काय केलं बघा, दिस टू कॉइल्स ऍट दी फिक्स पोझिशन. हे लक्षात घ्या, मगाशी ज्यावेळी कॉन्स्टंट करंट होता, कॉईल फिक्स असताना गॅल्व्हॅनोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन. त्यानं थर्ड एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं, कॉईल एक्सपेरिमेंट मध्ये त्यानं रिओस्टॅट ऍड केला. म्हणजे व्हॅरिएबल रेझिस्टन्स असतो रिओस्टॅट, आपण फिजिक्सच्या लॅब मध्ये बघितलेला आहे रिओस्टॅट. ओके, तो रिओस्टॅट त्यानं तिथं ऍड केला, आणखी की एक ऍड केली. ओके, आणि काय केलं, ह्या दोन्ही कॉइल्स त्यानं स्टेशनरी पोझिशनला ठेवले. दिस टू कॉइल्स आर इन ए स्टेशनरी पोझिशन, मीन्स फिक्स पोझिशन. पोझिशन चेंज केली नाही. पहिल्या 2 एक्सपेरिमेंट मध्ये त्यानं पोझिशन चेंज केली, म्हणजे बार मॅग्नेट चेंज केला, कॉईल 1 आणि कॉईल 2 दोन्ही चेंज केलं. पण या तिसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यानं दोन्ही कॉइल्स काय केले बघा, फिक्स ठेवले. दिस टू कॉइल्स आर स्टेशनरी अँड ऍट दॅट टाइम दिस की विल बी ओपन अँड क्लोज. आणि त्यावेळी त्यानं काय केलं, ही की काय केली, ओपन आणि क्लोज केली. स्टार्टिंगला क्लोज केली, त्यावेळी गॅल्व्हॅनोमीटरने डिफ्लेक्शन दाखवलं, पुन्हा ती ओपन केली, पुन्हा गॅल्व्हॅनोमीटरने अपोजिट डायरेक्शन मध्ये डिफ्लेक्शन दाखवलं. नीट लक्ष द्या बाळांनो, मी काय सांगतोय, व्हेन दिस की इज ओपन the galvanometer start to deflecting, and when this key is closed again this galvanometer start to deflecting. Okay, so these two observation observed using this key. की चा यूज करून त्याला 2 ऑब्झर्वेशन मिळाले. तिसरं ऑब्झर्वेशन असं होतं त्याचं, युजिंग दिस की, when this key is continuously closed. जर ती की कंटिन्युअसली क्लोज केली, म्हणजे ती पुन्हा ओपनच केली नाही, कंटिन्युअसली क्लोज केली, इमिडिएटली दिस गॅल्व्हॅनोमीटर शोज दी 0 डिफ्लेक्शन. थोड्याच वेळात बाळांनो त्या गॅल्व्हॅनोमीटरनं काय शो केलं, 0 डिफ्लेक्शन शो केलं. म्हणजे की ओपन क्लोज करताना तो डिफ्लेक्ट करत होता, एकदा या डायरेक्शन मध्ये म्हणजे राईट साइडला डिफ्लेक्ट झाला, एकदा लेफ्ट साइडला डिफ्लेक्ट झाला, ऍज पर दिस की ओपन अँड क्लोज. पण जर कंटिन्युअसली की जर क्लोज करून ठेवली, बंद करून ठेवली, क्लोजचा अर्थ कळतो का, कीचं कनेक्शन चालू होणार, आणि ओपनचा अर्थ की इज ब्रोकन. की इज ब्रोकनचा अर्थ काय, देयर इज ए नो कनेक्शन बिटवीन दिस 2 पॉइंट्स. हे लक्षात घ्या, म्हणून मी ओपन आणि क्लोज म्हणतोय. ज्यावेळी त्यानं इफ कीज, हा स्नेहल, ज्यावेळी की ओपन केली, त्या कॉईल मध्ये जो ईएमएफ इंड्यूस झाला बाळ, तो रिव्हर्स डायरेक्शन मध्ये फ्लो होतो. हे लक्षात घे, या कॉईल मध्ये जो ईएमएफ इंड्यूस होतो, म्हणजे जो करंट इंड्यूस होतो, तो त्याच्यामध्ये स्टोअर असतो बाळ, आणि तो स्टोअर असलेला जो करंट आहे तो पुन्हा रिव्हर्स डायरेक्शन मध्ये फ्लो व्हायला स्टार्ट होतो, आणि त्यामुळे गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट करतो. ओके, त्यामुळे काय होतं, गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट करतं. आता नीट लक्षात घ्या, ज्यावेळी ही की त्यानं कंटिन्युअसली क्लोज केली, थर्ड ऑब्झर्वेशन, व्हेन दिस की इज कंटिन्युअसली क्लोज. हा एक्झॅक्टली, ते खूप वेळ नसणार आहे तन्वी, व्हेरी गुड. म्हणून तर मी सांगतोय ना, जर ती की पूर्णपणे क्लोज केली, अगेन गॅल्व्हॅनोमीटर स्टार्ट टू 0 डिफ्लेक्शन. तो गॅल्व्हॅनोमीटर काय शो केलं, त्या गॅल्व्हॅनोमीटरनं 0 डिफ्लेक्शन शो केलं. हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे लॉंग टाइम ती की प्रेस करून चालत नाही. ओके, लॉंग टाइम ती की प्रेस करून चालत नाही. ओके, आणि म्हणूनच त्या गॅल्व्हॅनोमीटरने काय शो केलं, 0 डिफ्लेक्शन शो केलं. लक्षात आलं. नेक्स्ट, याच एक्सपेरिमेंट मध्ये त्याने काय केलं, हा जो रिओस्टॅट आहे त्याचा जो जॉकी असतो तो काय केला, व्हॅरी केला. म्हणजेच हा रिओस्टॅट चेंज केला, त्याचा रेझिस्टन्स चेंज केला. अँड व्हेन द रेझिस्टन्स विल बी चेंज, वी नो दॅट द करंट विल बी चेंज इन दॅट सर्किट. बघा, चौथं ऑब्झर्वेशन त्याने त्या एक्सपेरिमेंट मध्ये काय घेतलं,
की क्लोज केली आणि आता काय केलं, रिओस्टॅट चेंज केला. अँड व्हेनेवर द रिओस्टॅट स्टार्ट टू चेंजिंग, whenever the rheostat start to changing, what happen there, the current start to increases or decreases, and because of that galvanometer start to increases or decreases. ओके, त्यामुळेच हे गॅल्व्हॅनोमीटर काय व्हायला लागलं, त्याच्यातला करंट काय व्हायला लागला, इन्क्रीज, म्हणजे त्याचं डिफ्लेक्शन जे आहे ते इन्क्रीज व्हायला लागलं आणि डिफ्लेक्स व्हायला लागलं, डिक्रीज व्हायला लागलं बिकॉज ऑफ दिस रिओस्टॅट. ज्यावेळी रिओस्टॅटचा रेझिस्टन्स चेंज झाला बाळानो, तर ह्या कॉइल 1 मधला करंट सुद्धा काय झाला, चेंज झाला. कारण माहिती आहे आपल्याला रेझिस्टन्स आणि करंट हे एकमेकाशी काय असतात, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. व्हेन रेझिस्टन्स डिक्रीजेस करंट इन्क्रीजेस. सो ज्यावेळी या रेझिस्टन्स रिओस्टॅटचा रेझिस्टन्स डिक्रीज झाला त्यावेळी इथला करंट इन्क्रीज झाला आणि त्या पद्धतीने इथं गॅल्व्हॅनोमीटर मधलं डिफ्लेक्शन काय झालं, इन्क्रीज झालं. ओके, पुन्हा रिओस्टॅट चेंज केला, जर रेझिस्टन्स मी वाढवला तर ऑब्व्हियसली इथला करंट काय होईल, कमी होईल आणि त्याच पद्धतीनं गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन काय झालं, डिक्रीज झालं. सो दिस ऑब्झर्वेशन्स ऑब्झर्व्ड बाय दी फॅराडेज इन दिस 3 एक्सपेरिमेंट. ओके, या 3 एक्सपेरिमेंट मध्ये त्याने हे ऑब्झर्वेशन्स केले आणि ह्याच्या थ्रू त्यानं काय सांगितलं ऍट द एंड. ओके, ह्याच्यातून त्यानं काय सांगितलं बाळानो, की कॉइल 1 मध्ये जो ईएमएफ इंड्यूस होतो, ओके, कॉइल 1 मध्ये जो ईएमएफ इंड्यूस होतो तो जो ईएमएफ आहे बाळानो तो ट्रान्सफर होतो कॉइल 2 मध्ये आणि त्यालाच आपण पुढे जाऊन काय म्हणतो, म्युच्युअल इंडक्टन्स. दिस इज कॉल्ड द म्युच्युअल इंडक्टन्स अँड युजिंग दिस कन्सेप्ट देर इज अ मॅन्युफॅक्चरिंग द ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर बाळानो जे आपण यूज करतो त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये हाच कन्सेप्ट यूज केला जातो. त्या कन्सेप्टचं नाव काय आहे बाळानो, म्युच्युअल इंडक्टन्स. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? दिस 3 एक्सपेरिमेंट सगळ्यांना समजलेत. फॅराडेचे 3 एक्सपेरिमेंट, त्याचे ऑब्झर्वेशन्स काय होते. जो ईएमएफ इंड्यूस झाला म्हणजेच तिथं काय इंड्यूस झालं, मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स क्रिएट झाल्या, लक्षात घ्या. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रिएट झाल्या. या सरफेस मधून, या कॉइल मधून पास होणाऱ्या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्यालाच त्यानं काय नाव दिलं, मॅग्नेटिक फ्लक्स असं आपण म्हणतो. बरोबर आहे ना. सरफेस मधून ज्या टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्रॉस होतात, दॅट टोटल number of crossing of magnetic field lines is called magnetic flux. हे लक्षात घ्या. आणि त्या फ्लक्स मुळे सेकंड सर्किट मध्ये इंड्यूस करंट जनरेट झाला किंवा करंट काय झाला, इंड्यूस झाला. ओके, तो करंट जो इंड्यूस झाला बिकॉज ऑफ व्हॉट, दिस मॅग्नेटिक फ्लक्स. आणि या 2 कन्सेप्टचा यूज करून त्याने 2 लॉ लिहिले, फॅराडेज लॉ फर्स्ट आणि फॅराडेज लॉ सेकंड. तो आपण बाळानो नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. सो हा पार्ट कळाला, फॅराडेज एक्सपेरिमेंट्स कळाले. एक्सपेरिमेंट नंबर 1, एक्सपेरिमेंट नंबर 2 आणि एक्सपेरिमेंट नंबर 3. 2 आणि 3 सेमच आहे, फक्त त्यानं तिथं रिओस्टॅट आणि की ऍड करून काही ऑब्झर्वेशन्स घेतले. लक्षात आलं. फक्त थर्ड एक्सपेरिमेंट मध्ये लक्षात काय ठेवायचं, त्या कॉइल्स फिक्स पोझिशनला होत्या. कॉइल 1 आणि कॉइल 2 दीज आर ऍट स्टेशनरी पोझिशन, दीज आर ऍट फिक्स पोझिशन. आणि बाकीच्या 2 एक्सपेरिमेंट मध्ये त्यानं कॉइल मूव्ह केल्या आणि पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये त्यानं बार मॅग्नेट मूव्ह केलं. इज इट क्लिअर?